RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड। महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन। अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य। त्या अपघातात दुचाकी चालकाचा वाचला जीव। वनवे मध्ये दुचाकी घालणे ठरले अपघाताचे कारण। अचानक थंडीचा वाढला जोर, ढगाळ वातावरणाने समस्या वाढल्या। पोलिसांच्या सायकल रॅलीतून सामाजिक संदेशांचा प्रचार, तरुण विद्यार्थ्यांच्या सहभागाने वाढला जोश। रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम बिघडली, नागरिकांसह पुरवठा विभागाचे कामकाज रखडले। गुळाची किंमत आणि गोडवा कायम, तिळाच्या किमती वाढल्याने तिळगुळाचा भाव वधारला। आता सविस्तर बातम्या। पोलीस अधीक्षक बंगल्यासमोर उड्डाण पुलावरून उतरण्याचा वनवे आहे, पण या ठिकाणी एक 4 व्हीलर व 2 व्हीलर चालक वर जाताना भीषण अपघातात दोघे जण जखमी झाले। अपघात इतका भीषण होता की दुचाकी चेंदामेंदा झाली आहे। दुचाकी चालकाला वाचविण्यात 4 व्हीलरचे मोठे नुकसान झाले आहे। पाटबंधारे विभागाकडून उड्डाण पुलावर जाता येत नाही। या ठिकाणी उड्डाण पुलावरून खाली येण्याचा वनवे आहे। आपली गाडी निघून जाईल अशा खोट्या आशेवर असलेल्या दुचाकी चालकाने गाडी टाकली आणि ट्रक खाली येत संपूर्ण गाडी चेंदामेंदा झाली। या ठिकाणी दुचाकी चालक मयूर चव्हाण हा युवक जखमी झाला असून त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे। अपघातानंतर रस्त्याची वाहतूक प्रभावित झाली होती। दुचाकी चालकाबरोबर 4 व्हीलर चालकाने वनवेमध्ये गाडी टाकल्याचे चित्र आहे। या ठिकाणी असलेल्या डिवायडर मध्ये ही 4 व्हीलर फसली असून दुचाकी पूर्णतः चेंदामेंदा झाली आहे। उड्डाण पुलावरून मूर्तिजापूरच्या दिशेने जाणाऱ्या एका मोठ्या ट्रेलर समोर अचानक एक 4 चाकी आल्याने ट्रक चालकाने गाडी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी चालक व 4 व्हीलर चालक जखमी झाला आहे। ढगाळ वातावरणाने अकोलेकर हैराण झाले आहेत। त्यात कमाल तापमानात 4 अंश सेल्सिअसने तापमान घटले आहे। त्यामुळे अकोलेकर चांगलेच हैराण झाले आहेत। उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम अकोलेकरांवर होत आहे। उत्तरेकडील शीतलहरीमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे। उत्तर महाराष्ट्रात तो अधिक जाणवत असून पुढील 2 दिवस तो कायम राहण्याची शक्यता आहे। रविवारी अकोल्याचे तापमान 12.8 अंश सेल्सिअस होते। सर्वात कमी तापमान नागपूर येथे नोंदविले गेले। 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूर येथे झाली, तर गोंदिया येथे 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होती। अकोल्याच्या कमाल तापमानात 4 अंश सेल्सिअसने तापमान घसरले आहे। त्यामुळे थंडीचा कडाका जास्त जाणवत आहे। पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशात जोरदार पाऊस आणि हिमवर्षाव होत आहे। तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आगामी 2 दिवस दाट धुके राहणार असून तेथील वातावरणाचा परिणाम राज्यावर होत आहे। 2 दिवसानंतर काहीशी थंडी कमी होणार असल्याचे सांगण्यात आले। पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रामध्ये थंडीचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आज पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दक्षता नगर चौक येथून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक संदेश देत ही सायकल रॅली यशस्वी झाली। विविध सामाजिक संदेश देत अकोला पोलीस दलाने आयोजित केलेली सायकल रॅली आज यशस्वी झाली। जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवित ही सायकल रॅली अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने काढण्यात आली। सायकल रॅलीचा मार्ग पोलीस अधीक्षक कार्यालय, दक्षता नगर चौक, अशोक वाटिका, सरकारी बगीचा, कोतवाली चौक, अकोट स्टँड चौक, अग्रसेन चौक, दुर्गा चौक, प्लॉट चौक, सिव्हिल लाईन चौक, नेहरू पार्क चौक, हुतात्मा चौक, इन्कम टॅक्स चौक, कौलखेड चौक, पोलीस अधीक्षक कार्यालयात आली। सुदृढ आरोग्य, पर्यावरण, शांतता व राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ व सुंदर अकोला शहरासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली।
या सायकल रॅलीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत पोलीस कर्मचारी त्याचबरोबर शाळेचे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते। अतिशय नियोजनबद्ध हे आयोजन होते, त्यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे। रेशन कार्ड संबंधी कामकाज करणारी राज्य शासनाची रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीम गेल्या 15 दिवसांपासून बंद पडली आहे। त्यामुळे पुरवठा कार्यालयाचे ऑफिस लॉग इन, पब्लिक लॉग इन बंद असून शिधापत्रिकांचे सर्व कामकाज ठप्प झाले आहे। रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम ही पुरवठा विभागाची वेबसाईट असून यावर शिधापत्रिकांसंबंधीचे महत्त्वाचे कामकाज केले जाते। नवीन शिधापत्रिका काढणे, नाव कमी करणे, वाढवणे, उत्पन्नाचे निकष, 12 अंकी नंबर मिळवणे ही सगळी पब्लिक लॉग इन वरून शिधापत्रिकांमधील दुरुस्ती करू शकतात। पण यंत्रणा बंद पडल्याने हे दोन्ही लॉग इन ओपन होत नाहीत। त्यामुळे आता सर्व कामे या वेबसाईटवरच केली जातात। सामान्यांसाठी अत्यंत उपयोगाची असणारी अन्नधान्य वितरण प्रणाली आणि शिधापत्रिकांची कामे पूर्णपणे ठप्प झालेली आहेत। वेबसाईट बंद असल्यामुळे कामकाजावर परिणाम झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। येत्या 2 दिवसात वेबसाईटचा तांत्रिक दोष दूर होईल असे जिल्हा पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले। याचा नागरिकांना मनस्ताप होत असून तहसीलदार कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत। परिणामी जिल्ह्यातील 2000वर नागरिकांचे नवीन शिधापत्रिका धारकासाठीचे आलेले अर्ज प्रलंबित आहेत। न्यू तापडिया बिर्ला रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी सुरुवातीच्या टप्प्यात 50 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्यातून बिर्ला राम मंदिराच्या समोरच्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले। तसेच नंतर 37 कोटी असे 87 कोटी रुपये मंजूर झाले आहेत। परंतु पुलाचा वापर कधी करता येईल याकडे न्यू तापडिया नगर ते खरबपर्यंतच्या रहिवाशांचे लक्ष आहे। 8-10 महिन्यात पुलाचे बांधकाम पूर्ण होईल असा दावा करण्यात येत आहे, परंतु प्रत्यक्षात तसे होईल का हा खरा प्रश्न आहे। रेल्वेचे काम कासव गतीने सुरू असल्यामुळे कामाला विलंब झाला। 2019 दरम्यान युती शासनाच्या काळात उड्डाणपुलासाठी निधी उपलब्ध झाला, परंतु त्यानंतर कोरोना महामारी तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकाळात राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाला नाही। त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती शासन सत्तेवर आले आणि निधी मिळण्याबाबत डेडलॉक दूर झाला। त्यानंतर रेल्वेने कामाला गती दिली। आता रेल्वेकडून पिलर टाकण्यात येत आहेत। रेल्वे मार्गावर मेंटेनन्स कामे करण्यात येत आहेत। 8-10 महिन्यात काम पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वे समोर आहे। हे शिवधनुष्य पेलणार आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। कारण जेवढ्या लवकर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल तेवढा नागरिकांचा त्रास कमी होईल। फक्त ते दिवा स्वप्न ठरू नये ही जनतेची अपेक्षा आहे। या भागातील जमिनीचे भाव घसरल्याचे चित्र आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर। ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन। आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन। तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। गजानन महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राजपूतपुरा येथील मंदिरात आज गजानन विजय ग्रंथ पारायण करण्यात आले। मंदिर जीर्णोद्धारासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। नववर्षाचा शुभारंभ आध्यात्मिक ऊर्जा आणि भक्तीचा संगम राजपूतपुरा येथे झाला होता। राजपूतपुऱ्यातील श्री लोंधेश्वर शंकरजी संस्थान आणि गजानन महाराजांचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे। रविवारी सकाळी कपले गुरुजी यांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले। सकाळपासून सुरू झालेल्या पारायणाला परिसरातील भाविक बसले होते। मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सतत करण्यात येते। सुमारे 100 वर्ष जुने हे मंदिर असून मंदिराचे जीर्णोद्धार कार्य प्रगतीपथावर आहे। अजूनही बरेच काम शिल्लक असल्याने भाविकांनी सहकार्य करावे असे आवाहन गोपाल सिंह गौतम, रजनी चंदेल, धीरज सिंह गौतम यांनी केले आहे। मनपाच्या मालकीचे असलेले सुमारे 458 गाळे शहरात आहेत। या गाळेधारकांकडे तब्बल 16 कोटींची थकबाकी आहे। थकबाकी जमा करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून गाळेधारकांना 7 दिवसांची मुदत देण्यात आली होती। दरम्यान आता ही मुदत संपली असून मनपा प्रशासन गाळे सीलची कारवाई करण्याची शक्यता आहे। महापालिका प्रशासनाने व्यावसायिक गाळ्यांच्या वार्षिक भाड्यात 2017 मध्ये वाढ केली होती। व्यावसायिकांनी भाडेवाढ निर्णयाला विरोध केल्यामुळे मनपा प्रशासनाने भाड्याचे दर कमी केले होते। मात्र तरीही भाडेपट्टी थकबाकीचा डोंगर वाढतच गेला। मनपाच्या मालकीच्या गाळ्यातून दरवर्षी नियमित भाडे जमा होणे अपेक्षित आहे। मात्र गत अनेक वर्षांपासून
गाडेधारकांकडे कोट्यावधीची वसुली बाकी आहे. थकबाकी असलेल्या गाडेधारकांना 15 दिवसांपूर्वी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मनपा कार्यालय परिसरातील गाडे, जैन मंदिरासमोरील विनयकुमार पराशर मार्केट, धान्य बाजार, जनता भाजी बाजार, दक्षता संकुल, जठारपेठ चौक संकुल, उमरी नाका, सिंधी कॅम्प, खदान येथील संकुल तसेच हद्दवाढ भागातील व्यावसायिक गाळे मनपाच्या मालकीचे आहेत. या गाळाधारकांकडे 16 कोटींची थकबाकी आहे. मनपा प्रशासनाकडून थकबाकी असलेल्या गाळेधारकांना नोटीस जारी केल्या होत्या. ही मुदत आता संपली आहे. आता गाळेधारकांना दिलेली मुदत संपली असून आयुक्त काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र अल्पशः विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे यांचे देखील वाढले दाम. अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडद्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा. निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. महापालिकेत वर्ष 2012 मध्ये कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर वर्ग क आणि ड गटातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती होणार आहे. येत्या 1 ते 2 दिवसात महानगरपालिकेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील सुमारे 60 कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याचे संकेत आहेत. शासनाने 13 फेब्रुवारी 2023 रोजी एकूण 1509 पदांचा महापालिकेचा आकृतीबंध मंजूर केलेला असून त्या अनुषंगाने शासनाने 20 जून 2024 रोजी सेवा प्रवेश नियमास मान्यता प्रदान केली आहे. सेवा प्रवेश नियमांमध्ये पदोन्नतीची पदे निर्धारित केली आहेत. महापालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना मागील 12 वर्षांपासून पदोन्नतीचा लाभ मिळालेला नाही. महापालिकेचा आकृतीबंध 1509 पदांचा असून बिंदू नामावली व सेवा प्रवेश नियमाला शासनाने मंजुरी दिली आहे. पदोन्नतीच्या पदाकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेतील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनात गेल्या 2 दिवसांपासून पदोन्नती समितीच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कालबद्ध पदोन्नती, अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया तसेच हद्दवाढ झालेल्या मलकापूर, खडकी, शिवनी, शिवापूर, अकोली खुर्द आदी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आस्थापनेवर सामावून घेण्यात येणार असून या टप्प्यात 55 ते 60 जणांची पदोन्नतीमध्ये लॉटरी लागण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रक्रियेमुळे महापालिकेत गेल्या 12 वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सर्वच विभागांमध्ये पदोन्नतीच्या विषयाची गुरुवारी दिवसभर चर्चा होती. अनेकांना पदोन्नतीचे वेध लागल्याचे दिसून आले. मकर संक्रांत निमित्त तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व दिले जाते. प्रत्येक घरी एकमेकांना तिळगुळ घ्या आणि गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. दरवर्षीप्रमाणे सण साजरा करण्यासाठी तीळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. यात तिळाची किंमत 20% वधारली आहे. नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या या सणाला महागाईची झळ लागली आहे. गेल्या वर्षी तीळ 130 ते 140 रुपये किलो दराने मिळत होते. यंदा तिळाच्या दरात तब्बल 40 रुपये किलो दरवाढ झाली आहे. या वार्षिक भाववाढीसह संक्रांत सण तोंडावर आलेला असताना तिळाचा दर अजून 10 ते 15 रुपयांनी वाढला असून सध्या 1 किलो तिळामागे 180 ते 200 रुपये मोजावे लागत आहेत. एकीकडे तिळाचे दर वाढलेले असतानाही तीळ व गुळाची खरेदी होताना दिसत आहे. संक्रांत सणानिमित्त महिलांची सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. किराणा दुकानासह खुल्या पद्धतीने रस्त्यावर बसलेल्या तीळ व गुळ विक्रेत्यांकडे महिलांची गर्दी दिसत आहे. दर वाढलेले असले तरी तीळ व गुळ खरेदीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. तीळ पेरणी आणि काढणी त्यातून भरघोस उत्पन्न मिळेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात तिळाचे उत्पन्न घेण्यास टाळाटाळ करतात. यंदा 180 ते 200 रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्याचबरोबर तिळासोबत लागणारा गुळही 50 रुपये किलो दराने विक्री होत आहे. तिळासाठी लागणारा हलवाही महागला आहे असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता RRC ब्रॉडबँड. महाराष्ट्रात कुठेही मिळणार नाही इतक्या कमी दरात.
हाय स्पीड इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन. अकोल्यातील ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य. त्या अपघातात दुचाकी चालकाचा वाचला जीव. वनवेमध्ये दुचाकी घालणे ठरले अपघाताचे कारण. अचानक थंडीचा वाढला जोर. ढगाळ वातावरणाने समस्या वाढल्या. पोलिसांच्या सायकल रॅलीतून सामाजिक संदेशांचा प्रचार. तरुण विद्यार्थ्यांच्या सहभागाने वाढला जोश. रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम बिघडली. नागरिकांसह पुरवठा विभागाचे कामकाज रखडले. गुळाची किंमत आणि गोडवा कायम. तिळाच्या किमती वाढल्याने तिळगुळाचा भाव वधारला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूयात लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.